हॅलो. हा हॅलो. सरकारी जनावरांचा डॉक्टर बोलतायसा का? हा बोलतोय ना, बोला की. सर तुम्हाला 3-4 दिवस झालं मी फोन करतोय. माझ्या कुत्र्याला बर आषाढी पडली आहे. माझं कुत्रं बर मरणाच्या दारात आहे. बर बर हा. तुम्ही नुसतं येतो येतोच म्हणा लागला हो, पण 4 दिवस झालं तुम्ही काय माझ्या कुत्र्याला ट्रीटमेंट करण्यासाठी येत नाही. हा दादा काय झाले माहितीये का, जरा मीटिंग चालू होत्या दादा, त्यामुळे वेळ मिळाला नाही ना, असा विषय झाला थोडा. 4 दिवस मीटिंग असते त्या का? दादा काम असतं, आता डॉक्टर आहे म्हटल्यानंतर काम येणार ना पाठीमागे थोडंफार. हं? मला माहिती आहे की डॉक्टरला लय काम असते, सरकारी डॉक्टरला काम असते ती. तुम्हाला 5-6 गावं दिलेली असते ती, मग हो. 5-6 गावाच्या व्यतिरिक्त काय काम असते? 5-6 गाव म्हणजे दादा काय त्यात थोडे जनावर, कोणाच्या गायी, कोणाचं काय ऑपरेशन, कोणाचं काय 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 असतं ना थोडंफार. मग थोडंफार समजून घ्यायला पाहिजे ना तुम्ही पण दादा. काय समजून घ्यायचं? माझं कुत्रं मेल्यावर तुम्हाला समजून घ्यायचं का? काय 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 झालं कुत्र्याला, काय झालं तुमच्या? अहो आषाढी पडली आहे, त्याच्या कानातनं रक्त निघतंय, त्याच्या कानात कितीतरी आळ्या झाल्या त्या. ऐका की, अजून मला थोडं 1-2-3 दिवस जमणार नाही मला, माझ्या पाठीमागे काम आहे इकडे भरपूर. तुम्ही काय करा, मेडिकल मध्ये गेल्यानंतर मला कॉल करा. तुम्ही एक काम करता का, त्या कुत्र्याला डायरेक्ट भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी येता का इकडं आता? दादा असं का बोलताय दादा? असं का असं का बोलताय? बोलताय नाही, मी आता लय रागावलोय. मी शेतकरी माणूस आहे आणि शेतकरी माणूस या अडाणी असते, लगेच रागाला जाते. दादा शेतकरी आहेत का? शिकून शेतकरी अडाणी आहे. हा. हा मग लक्षात घ्या तुम्ही थोडं जरा. माझं जरा कसं, आता मी सध्या आता चालला कामात आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी अडाणी नाही, तुम्ही हुशार आहे. तुम्ही कुठं कसं बोलायचं काय तुम्हाला समजतंय. आता तुम्ही काय करा, उद्या मेडिकल मध्ये गेल्यानंतर मला कॉल करा, मी तुम्हाला औषध गोळ्या सांगतो. ती मेडिकल मध्ये जायचं काम माझं नाही. तुम्ही सरकारी जनावरांचा डॉक्टर आहे. तुम्ही जनावराला ट्रीटमेंट करणं हे तुमचं काम आहे. दादा मी काय म्हणतोय, माझ्या पाठीमागे अजून 3-4 दिवस काम आहे थोडं, आणि मला वेळ मिळणार नाही. मग एक काम करा, तुम्ही डायरेक्ट कुत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहायला या. अहो दादा तुम्ही अजून पण तिथंच येताय, तिथं तसं फिरून फिरून येऊ नका ना तुम्ही. तुम्हाला कुत्रं नको आहे का? शेतकऱ्यांना कुत्रं पाहिजे असतं की नको असतं? अहो आम्हाला माहित आहे डॉक्टर ही देवच आहे, पण त्यातून पण आमच्या कुत्र्याचं काय बरं वाईट झाल्यावर काय तुमची झटा घ्यायची का आम्ही? दादा चुकीची भाषा होती तुमची, तुम्ही काय जरा काय तोंड नाही, सांभाळून बोला. चुकीचं नाही. मला इतका राग आला आता मला. हो हो दादा, हो दादा शांत व्हा आणि नीट बोला. तुम्ही हे चुकीच बोलता दादा. तुम्ही एक डॉक्टरशी बोलताय, एवढं मी मान ठेवतोय तुमचा शेतकरी असल्यामुळं. आणि मी किती जरी केलं तरी सुशिक्षित माणूस आहे, शेतकरी अडाणी असतो. त्यामुळे उगं कुठं नादी लागायचं, कुठं तोंडाला लागायचं. तुम्ही नीट बोला जरा थोडं. तुम्हाला मी पहिलेपासून सांगत आलोय, तुमचा पेट्रोल चार्जेस द्यायला तयार आहोत. तुमचा काय असेल ते एक्स्ट्रा चार्जेस द्यायला सुद्धा तयार आहे, पण तुम्ही अगोदर ट्रीटमेंट हातात घ्या बघा. मी आता येऊ शकत नाही 3 दिवस तरी. मी अजून स्पष्ट बोलतो तुम्हाला. ती 4 आणि ती 3 म्हणजे 7 दिवस, 7 दिवसाच्या आत माझं कुत्रच राहत नाही. तर तुमचा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितलं ना हो, की जावा मेडिकल मध्ये गेल्यानंतर मला कॉल करा. मी देतो तुम्हाला लिहून गोळ्या औषध. त्या मेडिकल पाशी कॉल करा गेल्यानंतर. तुम्ही मला शिवीगाळ करायला लागलात. मी सांगतोय तुम्हाला व्यवस्थित, तुम्हाला डायरेक्ट शिवी देताय. ए, आपल्या कुत्र्याला नुसतं कुत्र्याचा जीवच गेला का तुमचं आणि माझं जमलंयच खरं. हे चुकीचं होतंय वाक्य दादा, मला चुकीचं होतंय. त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी केस घेऊन जावं लागली तर जायला मी तयार आहे. हो चालेल दादा, काही अडचण नाही दादा, आणि काही अडचण नाही. रेकॉर्डिंग माझ्या चालू आहे त्या मोबाईलला. तुम्हाला 3 असू द्या, काय बोलत आलोय. असू द्या, असू द्या, असू द्या. काही विषय नाही. तुम्ही काहीही करा तुम्हाला, कारण तुम्हाला बिनधास्त परमिशन आहे. काहीही करा तुम्ही दादा, काही विषय नाही. अहो कुठून बोलताय तुम्ही? कुठून बोलताय तुम्ही? म्या गावठी पर्याय करायला लागलोय, औषध हा पाणी समज करायला लागलो, पण तुम्ही हा. येऊन चेकिंग करणं गरजेचं आहे हो. दादा मी काय सांगतोय, तुम्ही अजून पण तुमच्या डोक्यात घ्या थोडं. माझ्या पाठीमागे 4 दिवस काम होते जरा थोडे, अहो मला त्यामुळे मी माहित आहे हो, आमचं हा. नो पीएमए झालेला आहे. 4-4 दिवस मिटिंग नसते त्या. काय काय झाले तुमचं, काय झालं? माझं पण एमए कम्प्लीट झालंय. डॉक्टर लोकावाला 4-4 दिवस कशाच्या मिटिंग असते त्या एवढ्या. दादा हे तुम्ही विचारणार मला कोण नाही. आता आहे ते आहे उघड मी बोलतोय तुम्हाला. आमच्या पाठीमागे पण काम असतं. आता माझ्याकडे 3 ते 4 गाव आहेत, आणि मी प्रत्येक वेळेस तुमचा कॉल घेऊन तुमच्याशी बोलू शकत नाही, किंवा मी काम करतोय. पण मी आपण स्ट्रिक्ट भाषेमध्ये सांगतोय, माझ्या कुत्र्याचं काय बरं वाईट झालं का कायदेशीररित्या कारवाई केली जाईल, एवढं चालेल लक्षात चालेल ठेवा. चालेल दादा, चालेल चालेल. ठीक आहे दादा, आम- तुम्हाला काय. हा हा आमचं बरोबर. कुत्र काय आबाळातनं पडलेलं नाही. आमचा जीव का प्राण आहे ती. हा हा मग आणि करा त्याला उपचार. मी हा गावठी पर्याय करायला लागलोय. गावठी इलाज चालूच आहे त्याच्यावर. पण मी अजून पण तुम्हाला बार बार सांगत आलोय, माझ्या कुत्र्याची ट्रीटमेंट घ्या तुम्ही. हम्म.
दादा मी काय म्हणतोय, घेतो अजून 3 ते 4 दिवस. मला कमीत कमी आजपासून 3 दिवस तरी वेळ मिळत नाही दादा, खरं सांगायचं म्हणजे. जरा थोडं ऍडजस्ट करा, जरा थोडं तुम्ही समजून घ्यायचं ना शेतकऱ्यांनी, आम्हाला तर कोणी समजून घ्यायचं. अहो मी समजून घेताव, त्याचा जीव लय धोक्यात आहे. त्यानं 3 दिवस झालं भाकर खाल्लेली नाही, ती मरणाच्या दारात आहे आणि तुम्ही अजून अरे बापरे. 3 दिवस म्हणून पुढेच ढकलताय का? अरे बापरे. बर बर बर, मी मग तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही उद्या जावा तिथं आसाठी. मी सांगतो औषध तुम्हाला, स्प्रे वगैरे हे सांगतो. बघा, मी तर तुम्हाला उद्याच्याला कॉल करणार नाही. ही केलेला कॉल लास्टचा झाला. 4 दिवस झाले मी प्रयत्न करतोय, तुम्ही काय मला गुमानना झालायत. हा मग काय ते एवढा विषय आहे का? ते माझी मी आता गावठी डॉक्टर कडून इलाज करून घेतो. प्रायव्हेट माझं कुत्रं वाचवून घेतो. पण त्यातून पण माझ्या कुत्र्याला काय बरं वाईट झालं ना, मी तुमच्यावर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही. ही मी तुम्हाला ही स्पष्ट भाषेत चुकीची सांगतो. भाषा आहे. चुकीची भाषा आहे दादा, चुकीची भाषा आहे ही. आणि तुम्ही 4 आणि 4 8 दिवस म्हणजे कुत्र्याची ट्रीटमेंट घेत नाही का? ही बरोबर आहे का? म्हणजे आमच्या पाठीमागचे जे काम आहे ते आम्ही सोडून तुमच्या पाठीमागे यायचं. तुमचा एक कॉल आला म्हणजे आम्ही मोकळं आहे की तुमच्या पाठीमागे यायला. अहो कुत्र्याची लयच तब्येत सिरियसली आहे. तुम्ही वाचवू शकताय कुत्र्याला, लवकरात लवकर या, असं करू नका. मी काय म्हणतोय दादा, तुम्ही अजूनही माझं नीट ऐकून घेत नाहीये. तुम्ही काय करा, तुम्ही उद्या खरंच जा तिथे मेडिकल मध्ये गेल्यानंतर मला कॉल करा. मी तुम्हाला गोळ्या औषध सांगतो ना. तुम्ही अशी जर भाषा उर्मीची वापरत असाल आणि मी ते कशाला चुकीचं होतंय. थांबा डॉक्टर साहेब, तुमच्या सर मी कशाला मेडिकल मध्ये जाऊ? अहो माझ्या पाठीमागे थोडं काम आहे ना, मग तुम्ही अशी लगेच दंडीलशाहीची गुरमीची भाषा वापरता. गुरमीची भाषा असं माझ्यापाशी वापरू नका तुम्ही. अहो मी शासनानं सरकारी डॉक्टर नेमणूक केलेली आहे. मग तुम्ही हो बरोबर आहे काम ना करा ना त्याच्यानुसार. मग आम्हाला कशाला मेडिकल मध्ये जायला लावताय? दादा, आम्ही रात्रंदिवस काम करतोय ना, मग काम चालूच आहे ना आमचं. काम कधी बंद आहे सांगा बरं तुम्ही. अहो तुमची मीटिंग नाही ना, काय नाही. तुम्ही तुमच्या शेतातली ना तर घरची कामं करत बसलायत, हे आम्हाला सांगू नका. दादा, हम्म. तुम्ही काय बघायला आला का माझ्या पाठीमागे की मी कुठं काम आम्हाला करतोय सांगू कुठं म्हणजे काम काय, करत नाही? 4 दिवस कुठलीच मीटिंग नसते. अहो दादा, तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन बघा, तुम्हाला कळेल. शेतकरी काय अवघड काम नसतं शेतकऱ्याचं, सगळं सोपं आहे शेतकऱ्याचं काम. तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन बघा. तुम्हाला मी पहिलेपासूनच सांगत आलोय, तुमचा पेट्रोल चार्जेस द्यायला तयार आहोत. तुमचा काय असेल ते एक्स्ट्रा चार्जेस द्यायला सुद्धा तयार आहे. पण तुम्ही अगोदर ट्रीटमेंट हातात घ्या बघा. मी आता येऊ शकत नाही 3 दिवस तरी. मी अजून स्पष्ट बोलतो तुम्हाला. ती 4 आणि ती 3 म्हणजे 7 दिवस. 7 दिवसाच्या आत माझं कुत्रच राहत नाही. तर तुमचा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितलं ना हो की जावा मेडिकल मध्ये गेल्यानंतर मला कॉल करा. मी देतो तुम्हाला लिहून गोळ्या औषध. ते मेडिकल पाशी कॉल करा गेल्यानंतर तुम्ही मला शिवीगाळ करायला लागलात. मी सांगतोय तुम्हाला व्यवस्थित. तुम्हाला